असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीची चुणूक बालपणामध्ये आणि शालेय वयामध्ये दिसून येते. बालपणापासूनच आक्रमक भूमिका घेणारा आणि इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारा एखादा व्यक्ती मोठा होऊन दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करत राहिला तर तो व्यक्ती सर्वांना हवाहवासा वाटतो. 14 ऑगस्ट 1983 रोजी भोसे येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या एका अतिशय चुणूकदार मुलाचं नामकरण आई वडिलांनी महादेव केले. इतरांच्या भल्यासाठी सतत धडपडण्याचा संस्कार नावातूनच त्यांनी मिळवला असावा असेच वाटते. शालेय जीवनामध्ये शाळेतील सवंगड्यांबरोबर, खेळाच्या मैदानामध्ये खेळाडूंबरोबर निस्वार्थी माणूसपण जपणारं व्यक्तिमत्व आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिक्षकांमध्ये लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व म्हणजे महादेव तळेकर सर होय. शिक्षणाच्या माध्यमातून कर्तृत्वाला गवसणी घालता येईल म्हणून पुणे येथील गरवारे महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मनात असणाऱ्या जिद्दीनं कर्तृत्वाला आपलेसे करण्यासाठी 2006 साली पुणे पोलीस दलाची परीक्षा देऊन महाराष्ट्रामध्ये या पोलीस भरतीमध्ये टॉपर ऑफ द बॅच हा बहुमान संपादन करणारा हा स्वाभिमानी युवक पुणे पोलीस दलामध्ये सक्रिय झाला. शिक्षण शिकत असताना MA ची परीक्षा देण्यासाठी पोलीस दलानं सुट्टी नाकारली म्हणून या स्वाभिमानी युवकानं नोकरीचा त्याग केला व पुढे शैक्षणिक क्षेत्रातील MPhil ही पदवी संपादन केली. या काळामध्ये युवकांच्या क्षमता, मनातील स्वप्ने जाणून घेतली आणि युवकांसाठी कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून राजा शिवछत्रपती स्पोर्ट क्लबची स्थापना केली. नोकरीसाठी पूर्वतयारी करणाऱ्या युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी आणि राज्यस्तरावरचे खेळाडू तयार करण्यासाठी राजा शिवछत्रपती स्पोर्ट क्लबची स्थापना केली. शेतामध्ये घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा नोकरीला लागावा आणि त्या कुटुंबाचे भले व्हावे यासाठी पोलीस आणि सैनिक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांना मोफत सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि त्या माध्यमातून 60 ते 65 शेतकऱ्यांची मुलं सैन्य दलात, पोलीस, BSF मध्ये भरती झाली. हृदयामध्ये गोरगरिबांच्या बाबत असलेली तळमळ आणि कणव त्यांना शांत बसू देत नव्हती म्हणून 2010 साली आश्रमशाळा वाखरी येथे भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलांना शिकवण्यासाठी नोकरी शिक्षकाची पत्करली. या गोरगरीब मुलांचं भविष्य साकारण्याचे शिवधनुष्य खांद्यावरती घेतले. अविरतपणानं आजपर्यंत त्या ठिकाणी त्या मुलांना घडवण्याचं काम त्यांच्यामध्ये असलेला हाडाचा शिक्षक करत आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करण्यासाठी छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्यासोबत 2010 पासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आज त्यांनी छत्रपतींचे विश्वासू मावळे बनण्याचं काम तळेकर सरांनी केले आहे. सोबतच स्वतःची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी ते इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर यांच्या मराठा सेवा संघाच्या प्रभावामध्ये आले. महादेव तळेकर यांनी स्वतःची वैचारिक बैठक पक्की केली आणि जगण्याची दिशा निश्चित केली. मराठा सेवा संघाच्या प्रवाहाबरोबर राहत असताना कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सोबत अविरतपणानं राहून त्यांचे संस्कार, त्यांचे दातृत्व अंगीकारलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून भरीव असं कार्य करणारे सोलापूर जिल्ह्याचे पितामह आदरणीय विजयसिंग मोहिते पाटील साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ राहून समाजाची सेवा करण्याचे व्रत अंगीकारलं. अशातच पंढरपूर तालुक्यांमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये दूरदृष्टी घेऊन उदयाला आलेलं नेतृत्व माननीय अभिजित पाटील साहेब यांच्या सोबत कार्य करीत आहेत. सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याचा त्यांचा दृष्टिकोन महादेव तळेकर यांना भावला आणि अभिजित पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. त्यातूनच समाजकारणाची, राजकारणाची वीण पक्की होत गेली. सामाजिक जाणीव प्रगल्भ असणारा माणूस स्वस्थ बसत नाही, तो समाजासाठी काहीतरी करत असतो. या उक्तीप्रमाणे महादेव तळेकर यांनी विविध वृक्षारोपण कार्यक्रम सामाजिक जाणीव ठेवून पार पाडले. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक दिमाखदार करून शिवविचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कोरोना सारख्या महामारीमध्ये घरातील माणसं एकमेकांच्या जवळ जायला तयार नव्हती
अशा परिस्थितीमध्ये स्वतः डॉक्टर नसतानाही लोकांच्या मनातील जगण्याबद्दलची आशा निर्माण करून रुग्णांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तळेकर सर यांनी केले. अत्यंत अल्प फी घेऊन सुमारे 485 रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या सामाजिक कार्यकर्त्यानं सामाजिक जाणीवेतून केले. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अधिकाधिक सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी समाजातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांचा गौरव करण्याचे काम त्यांनी केले. आजवर शेकडो कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना त्यांनी सन्मानित केलेले आहे. पैशांअभावी उपचार करू शकत नसणाऱ्या आणि मंददृष्टी होऊनही चाचपडत जगणाऱ्या गोरगरिबांसाठी दर महिन्यास मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून आजपर्यंत सुमारे 1500 पेक्षा जास्त लोकांना नवी दृष्टी प्रदान करण्याचे काम केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध मोर्चांमध्ये सहभाग नोंदवला. भोसे आणि परिसरामध्ये विविध मोर्चे काढले. मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय राहून मोर्चे यशस्वी करण्यासाठी तन मन धनानं प्रयत्न केले. मुंबई येथे झालेल्या 2017 सालातील मराठी क्रांती मोर्चामध्ये अग्रस्थानी राहून प्रशासनाच्या रोषाला सामोरे गेले. पोस्टमन ज्याप्रमाणे घराघरांमध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधतो त्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी पोस्टमन म्हणून भूमिका बजावली आणि कुणबी नोंदी शोधणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले गाव भोसे ठरले. त्यासाठीचे प्रयत्न महादेव तळेकर यांचेच. हे सर फक्त बोलते सुधारक नसून करते सुधारक आहेत यात कुठेही शंका नाही. समाजातील तरुणांमध्ये पुरोगामी विचार तयार व्हावा यासाठी 28 नोव्हेंबर या महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शिक्षक दिन साजरा करून ऐतिहासिक पायंडा निर्माण केला. सोलापूर जिल्ह्यात पडलेला कोरडा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी दुष्काळी दौरे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्री सन्मानाचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी शिवजयंती निमित्त व जिजाऊ जयंती निमित्त महिला कीर्तनकारांना निमंत्रित करून कीर्तन सोहळे आयोजित केले. महिला दिन गावामध्ये साजरा करण्याचा आदर्श निर्माण केला. विविध जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं महिलांना सन्मानित करण्याचे काम महादेव तळेकर सर यांनी केले. महिलांचे मेळावे आयोजित करून महिलांचे आणि तरुणींचे बौद्धिक प्रबोधन करण्याचे काम आजवर करत आलेले आहेत. मराठा समाजाला मागासवर्गीयांच्या सवलती मिळाव्या यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाच्या विविध मीटिंगमध्ये छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्यासोबत आमदार खासदारांबरोबर दिल्ली येथे आयोजित विविध बैठकींमध्ये सहभाग नोंदवून लक्षवेधी सूचना प्रशासनासमोर मांडण्याचे काम केले. पुरोगामी विचार समाजाला देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबाराय पालखी ध्वज सन्मान ही नवी परंपरा निर्माण करून भक्ती शक्तीचा संगम आषाढी वारीमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. एक व्यक्ती पुढे गेली तर एकट्याची प्रगती ठरते, परंतु हजारो लोक जेव्हा एक पाऊल पुढे टाकतात तेव्हा ती समाजाची प्रगती ठरत असते. अशी समाजाची आणि समाजातील मित्र परिवाराची प्रगती होत राहावी आणि विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी मैत्री महोत्सवाचे आयोजन भोसे या ठिकाणी करण्याचं कार्य महादेव तळेकर सर यांनी केले. दानाचं महत्त्व जाणून दातृत्वाचा संस्कार तरुणांवरती व्हावा यासाठी आजवर अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले आहे. 2000 पेक्षा जास्त रक्त बॅगा संकलित करून परिसरात ज्यांना ज्यांना रक्ताची गरज पडते तेव्हा रक्त उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारा हा युवक समाजासाठी कार्यरत आहे. स्वतःची आरोग्याची काळजी घेत असताना दुसऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड फिटनेस क्लब सुरू केला. आपण करत असलेले कार्य हे अधिक व्यापक व्हावे, तरुणांची फौज तयार व्हावी यासाठी स्वराज्य संघटना उभारणीसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे महादेव तळेकर सर. पायाला भिंगरी बांधून जिल्ह्यातील तरुणांना संघटित करण्याचे कार्य तळेकर सर यांनी आजवर केलेले आहे. याच कार्याची पावती म्हणून ईगल न्यूज या संस्थेकडून राष्ट्रीय नवरत्न पुरस्कारानं महादेव तळेकर सर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
युवकांचे आयकॉन अभिजित पाटील साहेब यांच्या सोबत कार्य करत असताना शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे यासाठी सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच 265 कोटींचं टर्नओव्हर असलेल्या 52 शाखांचा विस्तार असलेल्या DVP या बँकेचे चेअरमन म्हणून महादेव तळेकर सर अतिशय उत्कृष्ट निस्वार्थ भावनेतून कार्य करीत आहेत. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, रोजगार, कला, क्रीडा, साहित्य, कृषी, व्यापार अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे महादेव तळेकर सर यांनी अनेकविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यानं कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. एखादा व्यक्ती तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी होतो, आपल्या मित्र परिवाराला आपलेसे करतो, आपल्या कुटुंबियांचा तो कर्ता असतो, स्वतः चारित्र्य संपन्न राहून, निर्व्यसनी राहून, उच्च शिक्षित होऊन, शिस्तप्रिय राहून समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो. अशापैकी एक प्राध्यापक महादेव तळेकर सर. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व अशा गुणांचा समुच्चय असलेलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व, परखड व्यक्तिमत्व, चिकित्सक वृत्ती, तत्वज्ञ आदी गुण जोपासून अनेक तरुणांना दिशा दाखवण्याचे काम केले, अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम केले, अनेक वयोवृद्धांना नवी दृष्टी देण्याचं काम केलं. अशा महादेव तळेकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या या अथांग कार्याला सलाम.